नमस्कार, मी विनया आणि तुम्ही पाहत आहात माय पीसीएमसी। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 24 मध्ये। हा प्रभाग म्हणजे राजकीय घराणी, जुनी नाती आणि यंदा थेट युती विरुद्ध बंडखोरी असा सामना पाहायला मिळणार आहे। 2017च्या निवडणुकीमध्ये अ जागेवर शिवसेनेकडून सचिन सुरेश भोसले विजयी झाले होते। ब जागेवर झामाबाई बाळासाहेब बारणे या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या। क जागेवर भाजपकडून माया संतोष बारणे विजयी झाल्या होत्या, तर ड जागेवर शिवसेनेकडून निलेश हिरामण बारणे निवडून आले होते। म्हणजे 4 पैकी 3 जागांवर बारणे आणि भोसले हीच नावं राजकारणात केंद्रस्थानी होती। 2026च्या निवडणुकीत या प्रभागात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अधिकृत युती झाली आहे। मात्र भाजपसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। एबी फॉर्म वेळेत न दिल्यामुळे भाजपचे 3 उमेदवार अधिकृत चिन्हावर उभे राहू शकले नाहीत आणि त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागते। यामुळेच या प्रभागातील लढत अधिक उत्कंठावर्धक मानली जाते। अ जागेवर शिवसेनेकडून विश्वजित श्रीरंग बारणे मैदानात आहेत। ते खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र असून युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस आहेत। त्यांच्या विरोधात माजी नगरसेवक सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे भाजपकडून आहेत। इथे अनुभव विरुद्ध युवा नेतृत्व आणि पक्षविरहित भाजपची ताकद असा सामना पाहायला मिळतोय। ब जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्षा सचिन भोसले निवडणूक लढवत आहेत। त्या माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख सचिन सुरेश भोसले यांच्या पत्नी आहेत। त्यांच्या विरोधात रुपाली लालासाहेब गुजर या शिवसेना पुरस्कृत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। मालिनीताई कांतीलाल गुजर या भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहेत। तसंच निशा अनिकेत प्रभू ताम्हाणे आणि रेश्मा संतोष क्षीरसागर या देखील अपक्ष म्हणून मैदानात आहेत। इथे युतीचा अधिकृत उमेदवार आणि पक्षांनी पुरस्कृत केलेले अपक्ष यांच्यात थेट लढत रंगणार आहे। क जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेविका माया संतोष बारणे मैदानात आहेत। त्यांच्या विरोधात करिश्मा सनी बारणे या भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। ही लढत म्हणजे बारणे घराण्यातल्या 2 वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांची थेट चाचणी ठरणार आहे। ड जागेवरती शिवसेनेकडून माजी नगरसेवक निलेश हिरामण बारणे मैदानात आहेत। ते खासदार श्रीरंग बारणे यांचे पुतणे आहेत। त्यांच्या विरोधात माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख सचिन सुरेश भोसले अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। याशिवाय जीवन भारतीय नवले हे सनय छत्रपती शासन पक्षाकडून आणि गणेश दत्तोबा गुजर हे भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। इथे युती विरुद्ध बंडखोरी आणि जुने शिवसैनिक आमने सामने आलेले दिसत आहेत। एकूणच प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी युती एकसंध राहते का, की भाजप पुरस्कृत अपक्ष संपूर्ण गणित बिघडवतात याकडे लक्ष लागलेलं आहे। मी विनया, माय पीसीएमसी साठी प्रभाग क्रमांक 24 मधून।